हिंदू धर्मात रविवार हा भगवान भास्कर यांना समर्पित आहे. या दिवशी भक्त विविध विधींनुसार सूर्यदेवाची पूजा करतात. आयुर्वेदात सूर्यदेवाला वैद्य म्हणतात. सूर्यदेवाची उपासना केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासोबतच व्यक्तीला पद, प्रतिष्ठा आणि मानसन्मानही मिळतो. रविवारी काही विशेष उपाय करण्याविषयी ज्योतिषशास्त्रात नमूद केलं आहे. या उपायांचे पालन केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. तुम्हालाही एखाद्या विशेष कामात यश मिळवायचे असेल तर रविवारी हे उपाय अवश्य करा. जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर रविवारी 3 झाडू खरेदी करा. हे झाडू वास्तुनियमानुसार घरात योग्य ठिकाणी दिशेला ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जवळच्या कोणत्याही मंदिरात झाडू दान करा. हा उपाय केल्यास बिघडलेल्या गोष्टीही सरळ होऊ लागतात. इच्छित वर मिळवायचे असेल तर रविवारी स्नान आणि देवाचे ध्यान केल्यानंतर वटवृक्षाजवळ जा. एका वडाच्या पानावर तुमची इच्छा लिहा. नंतर वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वडाचे पान सोडून द्या. धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करायची असेल तर पिंपळाच्या झाडाखाली 4 तोंडी दिवा लावून संध्या आरती करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. याशिवाय अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. रविवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार सूर्यदेवाची पूजा करावी. यानंतर गूळ, दूध आणि अखंड तांदूळ इत्यादी गोष्टी गरजूंना दान करा. असे केल्याने व्यक्तीला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. रविवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पाण्यात रोळी मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यावेळी ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने कुंडलीत सूर्य बलवान होतो. रविवारी सकाळी माशांना कणकेचे गोळे खाऊ घाला. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. संपत्ती मिळवण्यासाठी गोड पोळी रविवारी माता गाईला खाऊ घाला. हा उपाय केल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. रविवारी अवश्य करा हा सूर्याचा उपाय. सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य दिल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र पठण करावे. असे मानले जाते की यामुळे अचानक आलेले संकट संपते. हा उपाय नियमित केल्यास व्यक्तीला कायमच्या दुःखापासून मुक्ती मिळते. कुंडलीत सूर्याची कमकुवत स्थिती असल्यास रविवारी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घातल्यास शुभ लाभ होतो. यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस आहे. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती करायची असेल तर रविवारी वाहणारे पाणी आणि गूळ, तांदूळ मिसळलेले पाणी नदीत टाकावे. लाल किताबाचा हा उपाय माणसाच्या सर्व आर्थिक समस्या दूर करतो. अनेक वेळा लोक रविवारचे उपाय करू शकत नाही. अशा परिस्थितीत ते रविवारी फक्त लाल रंगाचे कपडे घालतात आणि हेही शक्य नसेल तर खिशात लाल रुमाल ठेवा. यामुळे सूर्याची स्थिती अनुकूल होते. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करा. यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या दूर होते. असे मानले जाते की या दिवशी भिकाऱ्यांनाही काहीतरी खायला द्यावे. ही युक्ती केल्याने व्यक्तीचे भाग्य निश्चितच उंचावेल. सूर्यदेवाची कृपा असेल तर माणसाची आयुष्यात खूप प्रगती होते आणि त्याचे आरोग्यही चांगले राहते. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी काही ज्योतिषशास्त्रीय उपायांसोबतच नियमानुसार केलेल्या पूजेमुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. ज्योतिषांच्या मते कुंडलीतील बलवान सूर्य व्यक्तीला जीवनात प्रत्येक कामात यश देतो. कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते. व्यवसायात येणाऱ्या धोक्यांपासून व्यक्तीचे रक्षण करते. रविवारी केलेले काही उपाय तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करतील. रविवारी करा हे प्रभावी उपाय. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी रविवारी भगवान विष्णूला चंदनाचा तुकडा अर्पण करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. हा उपाय केल्याने व्यक्ती आपल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. तुमचे प्रेम चिंतन ठेवण्यासाठी सामान्य पाण्यात थोडे गंगाजल मिसळा आणि चंदनाचे अत्तर घाला. हे पाणी भगवान विष्णूला अर्पण करा. यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात प्रेम अतूट राहते. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी श्रीहरीला चंदनाचा टिळा लावावा. यानंतर तो आपल्या कपाळावर देखील लावा. भगवान विष्णूला टिळा लावताना तुमची अनामिका म्हणजेच तिसरे बोट वापरा आणि स्वतःला टिळक लावताना मधल्या बोटाचा वापर करा. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात बरीच प्रगती होते. घरातील सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी विष्णू मंदिरात चंदनाच्या सुगंधी अगरबत्तीचे पाकिट दान करा. तसेच या पाकिटातून एक काडी काढून देवासमोर दिवा लावावा. घरात सुख समृद्धीसाठी हात जोडून देवाकडे प्रार्थना करा. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी उच्च पदावर विराजमान झाले पाहिजे. या दिवशी बेलफुलांनी हवन करावे. यामुळे तुम्हाला लवकरच उच्चपद मिळू शकते.
खूप प्रयत्न करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर रविवारी केळीच्या फळाचे हवन करा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात सुख समृद्धी वाढवायची असेल तर स्नान करून विधिवत गणेशाची पूजा करावी. त्यांच्यासमोर सुपारीच्या पानावर सुपारीची जोडी अर्पण करा. हा उपाय जलद परिणाम दाखवतो. ज्ञान वाढवण्यासाठी या दिवशी मातीचे भांडे घेऊन त्यात पाणी भरावे. यानंतर त्यावर कलावा म्हणजेच लाल धागा बांधावा. यानंतर हे भांडं कोणत्याही मंदिरात किंवा धार्मिक स्थळाला दान करा. यामुळे तुमचे ज्ञान वाढते. रविवारी सूर्याची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला यश, आरोग्य, प्रतिष्ठा, पिता, आत्मविश्वासाचा कारक ग्रह असे मानले जाते. रविवारी सूर्याला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय एखाद्या कार्यात जलद यश मिळवून देतात. कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. व्यक्तीला त्याच्या कामात यश आणि प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे कुंडलीत सूर्य कमकुवत असेल तर केले जाणारे काम खराब होते. आत्मविश्वास आणि आदर कमी होतो. तब्येत अनेकदा खराब राहते. जाणून घेऊया सूर्याला बलवान करण्याचे उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. त्या पाण्यात रोळी आणि अक्षत मिसळा. या दरम्यान सूर्यमंत्रांचा जप करा. शक्य असल्यास हा उपाय रोज करा. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. कुंडलीतील सूर्य बलवान होण्यासाठी दर रविवारी माशांना कणकेच्या गोळ्या खाऊ घातल्यानेही खूप फायदा होतो. त्यामुळे करिअरच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात. बेरोजगारांना रोजगार मिळेल. तांब्याच्या भांड्यात अन्न खाणे किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. यासाठी रात्री तांब्याचे भांडे नीट स्वच्छ करा आणि त्यात पाणी पिण्यासाठी ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी प्या. यामुळे आरोग्य सुधारते. नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी रविवारी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांदूळ मिसळा. याशिवाय गुळाचे दान केल्याने सूर्य बलवान होतो. रविवारी पूर्ण भक्तिभावाने आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कामात यश मिळते. शक्य असल्यास हा उपाय दररोज करा, परंतु हे काम दिवसाच्या पहिल्या सत्रात करणे चांगले मानले जाते. हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला आहे. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सुख समृद्धी आणि कीर्ती मिळते. जर तुमच्या कुंडलीतील सूर्य हा कमजोर असेल तर होणारी कामं देखील होत नाही. ज्योतिषशास्त्रात आर्थिक प्रगतीसाठी रविवारच्या दिवशी काही उपाय सांगितले आहेत. ते उपाय केल्यास तुमच्या सगळ्या समस्यांचं निरासन होऊ शकतं. रविवारचे उपाय. सूर्याची कृपा प्राप्त करण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. तांब्याच्या कलशातून पाणी अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षदा अर्पण कराव्यात. ओम सूर्याय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम आदित्य नमः या मंत्राचा अवश्य जप करा. इच्छापूर्तीसाठी रविवारी वटवृक्षाचे पान आणा आणि त्यावर तुमची इच्छा लिहा. त्यानंतर हे पान वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. रविवारी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. चांगल्या कामासाठी रविवारी घराबाहेर पडणार असाल तर चंदनाचा टिळक लावून निघा. शिवाय लाल कपडे परिधान करा. जवळच्या मंदिरात दान करावे. रविवारी झाडू खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी 3 झाडू खरेदी करा. त्यानंतर सोमवारी हे 3 झाडू जवळच्या मंदिरात दान करावे. हा उपाय केल्यास तुमचं भाग्य लवकर उजळेल. रविवार हा दानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करा. जीवनात सुख समृद्धी आणि कीर्ती मिळवायची असेल तर रविवारी पिंपळाच्या झाडाखाली पिठाच्या 4 मुखी दिवा नक्की लावा. यामध्ये मोहरीचं तेल वापरावे. याचा फायदा तुम्हाला लवकरच मिळेल. भगवान सूर्य हा सर्व पृथ्वीचा प्राण आहे आणि चैतन्य व आरोग्याचा स्वामी आहे असं म्हटलं जातं. त्यामुळेच या रविवाराला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. अशात भगवान सूर्याची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर रविवारी काही खास उपाय करावेत. सर्व ग्रहांचा प्रमुख म्हणून सूर्यदेवाकडे पाहिलं जातं. सूर्य ज्याच्यामुळे पृथ्वीवरील जमीन अस्तित्वात आहे. सूर्य हा चराचराचा सर्वात प्रमुख भाग आहे. आपल्या कुटुंब प्रमुखासारखाच मान सूर्याला दिला जातो. आज रविवार अर्थात सूर्यदेवाचा वार आहे. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.